नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल मेजरमेंट या विषयाच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय आणि इन्स्ट्रुमेंटच्या कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स असल्या पाहिजे ते आपण बघितलं होतं. मित्रांनो, आता आपला पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे स्टॅटिक टर्म्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स. मित्रांनो, काही अशा टर्म्स आहेत, काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे की ज्या कुठल्याही इन्स्ट्रुमेंटकडे असतात. काही अशा कॅरेक्टरिस्टिक्स आहे की ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असायला पाहिजे. काही अशा टर्म्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स असतात की ज्या इन्स्ट्रुमेंटकडे असायला नको. म्हणजे काही गोष्टी ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असायला हव्यात, काही गोष्टी इन्स्ट्रुमेंटमध्ये नसायला हव्यात. तशा वेगवेगळ्या टर्म्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स आपण इन्स्ट्रुमेंट बद्दल बघणार आहोत. मित्रांनो, त्यातीलच काही टर्म्सला आपण डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणत असतो. डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स मित्रांनो, त्याच्या नावातच आहे. डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्सचा अर्थ असा होतो, काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात की ज्या इन्स्ट्रुमेंटचा परफॉर्मन्स आपल्याला सांगतात. म्हणजे ह्या गोष्टी इन्स्ट्रुमेंटमध्ये असायला पाहिजे, हे इथे लक्षात ठेवा. आता अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या टर्म्स आहे मित्रांनो, ते आता आपण हळूहळू बघणार आहोत. त्यानंतर काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्या म्हणजे अनडिझायरेबल. अनडिझायरेबलचा अर्थ असा होतो की अशा काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात की ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असायला नको. ओके, त्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांना आपण निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं तरी चालेल. ओके, ज्या कॅरेक्टरिस्टिक्स इन्स्ट्रुमेंटमध्ये असायला नको त्या अनडिझायरेबल, ज्या असायला हव्या त्या म्हणजे डिझायरेबल. आता मित्रांनो, एक एक करत आपण वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स इथे शिकतोय. त्या सर्वात अगोदर आपण डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स शिकणार आहोत. सोबतच काही टर्म्स मित्रांनो आपण या ठिकाणी शिकणार आहोत. सर्वात पहिली टर्म इन्स्ट्रुमेंट बद्दल आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे रेंज. मित्रांनो, रेंज ही इन्स्ट्रुमेंट बद्दल यूज होणारी टर्म आहे आणि रेंज याचा अर्थ असा होतो की इन्स्ट्रुमेंटची लोवेस्ट व्हॅल्यू आणि इन्स्ट्रुमेंटची हायेस्ट व्हॅल्यू. म्हणजे काय, एखादं इन्स्ट्रुमेंट कोणत्या लिमिट्समध्ये, ओके, रिजन, एखादा इन्स्ट्रुमेंटचा जो रिजन ऑफ लिमिट्स आहे, म्हणजे एखादा इन्स्ट्रुमेंट कोणत्या व्हॅल्यू पासून कोणत्या व्हॅल्यू पर्यंत मेजरमेंट घेऊ शकतो त्याला आपण रेंज असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, आपल्याकडे एखादं थर्मोमीटर आहे. ओके, थर्मोमीटर, आणि हा थर्मोमीटर जर तुम्ही बघितला तर जनरली हा थर्मोमीटर 0 डिग्री सेल्सिअस पासून स्टार्ट होतो आणि जनरली 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो मेजर करू शकतो. म्हणजेच काय मित्रांनो, 0 to 100 ही त्या इन्स्ट्रुमेंटची काय झाली, रेंज झाली असं म्हटलं जातं. मित्रांनो, सेकंड टर्म आहे ती म्हणजे स्पॅन. मित्रांनो, स्पॅनचा अर्थ असा होतो, जसं मी आता रेंजच्या वेळेस सांगितलं की लोएस्ट लिमिट आणि हायेस्ट लिमिट ज्यामध्ये इन्स्ट्रुमेंट ऑपरेट होतं, तर स्पॅनचा अर्थ काय होतो मित्रांनो, स्पॅनचा अर्थ असा होतो की जे हायर लिमिट आहे आपलं, हायर लिमिट मायनस लोअर लिमिट जे असतं त्या डिफरन्सला इन्स्ट्रुमेंटचा स्पॅन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, याच एक्झाम्पलसाठी जर आपण घेतलं तर याचं हायर लिमिट आहे 100 डिग्री आणि लोअर लिमिट आहे 0 डिग्री. तर 100 - 0 = 100. याचा अर्थ इन्स्ट्रुमेंटचा स्पॅन असेल 100. मित्रांनो, सपोज एखादं थर्मोमीटर 20 डिग्रीला स्टार्ट होतं आणि ते 120 डिग्री पर्यंत जर मेजर करत असेल फॉर एक्झाम्पल, तर या ठिकाणी हायेस्ट मायनस लोवेस्ट असं जर तुम्ही केलं तर याला म्हटलं जातं इन्स्ट्रुमेंटचा स्पॅन. या दोनही डेफिनेशन खूप सोप्या आहेत मित्रांनो, समजून घ्या. पुढची डेफिनेशन किंवा टर्म आहे मित्रांनो ती म्हणजे ॲक्युरसी. मित्रांनो, ॲक्युरसी हे ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात, तरी पण एक लक्षात घ्या. ॲक्युरसीचा साधा अर्थ असा होतो, क्लोजनेस टू द ट्रू व्हॅल्यू. ओके, क्लोजनेस टू द ट्रू व्हॅल्यू. एखादा इन्स्ट्रुमेंटने आपण जर रिडिंग घेत असू आणि ती जी रिडिंग आपली येत आहे ती जर स्टँडर्डच्या एकदम जवळ असेल
किंवा स्टँडर्डच्या एकदम ट्रू व्हॅल्यूच्या एकदम जवळ असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटला आपण ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट आणि त्या टर्मला ॲक्युरसी असं म्हटलं जातं. थोडक्यात मित्रांनो सांगायचं तर सपोज एखादं इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटने आपण काहीतरी मेजरमेंट घेतोय. फॉर एक्झाम्पल एक थर्मोमीटर आहे असं आपण समजूया. हा या ठिकाणी थर्मोमीटर आहे आणि या ठिकाणी हे वॉटरचं टेम्परेचर आपल्याला मेजर करायचं आहे. हे एक एक्झाम्पल आहे मित्रांनो. ॲक्च्युली ह्या वॉटरचं टेम्परेचर आपण थर्मोमीटरने मेजर केलं आणि थर्मोमीटरने मेजर केल्यानंतर ही व्हॅल्यू आली 99.6. ओके, 99.6. पण जर आपण ॲक्च्युअल बघितलं तर ॲक्च्युअल ह्या वॉटरचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. पण आपण इन्स्ट्रुमेंटने मेजर केल्यानंतर ती व्हॅल्यू आली 99.6. तुम्हाला इथे लक्षात येत आहे मित्रांनो, ही जी 100 डिग्री आहे ही ट्रू व्हॅल्यू आहे आणि हे इन्स्ट्रुमेंटचं रिडिंग आहे 99.6. परंतु ही जे इन्स्ट्रुमेंटचं जे रिडिंग आहे हे क्लोजनेस टू द ट्रू व्हॅल्यू आहे. हे लक्षात घ्या. स्टँडर्डच्या एकदम जवळ आहे, जे ट्रू व्हॅल्यू आहे त्याच्या एकदम जवळ आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण त्या इन्स्ट्रुमेंटला ॲक्युरेट आहे असं समजतो. पुढची टर्म आहे मित्रांनो ती म्हणजे प्रिसिजन. मित्रांनो, जसं ॲक्युरसी एका रिडिंगसाठी असते तसं प्रिसिजन हे सेट ऑफ मेजरमेंटसाठी असतं. ज्यावेळेस तुम्ही नंबर ऑफ रिडिंग घेतात, ओके, ज्यावेळेस तुम्ही अनेक रिडिंग घेतात, सेट ऑफ मेजरमेंट करतात, त्यावेळेस जर तुमच्या व्हॅल्यू रिपीटिंग होत असतील किंवा रिपीट होत असतील, रिपीट ऑफ रिडिंग, जर रिडिंग्ज ह्या रिपीट होत असतील तर त्या इन्स्ट्रुमेंटकडे प्रिसिजन आहे असं आपण म्हणतो. समजून घ्या मित्रांनो. सपोज आपण वेगवेगळ्या एकाच इन्स्ट्रुमेंटने वेगवेगळे 10 रिडिंग्ज घेतले आणि त्या 10 रिडिंग हे सर्वच्या सर्व रिडिंग एकमेकांच्या एकदम जवळ आहेत. ओके, हे बरेचसे रिडिंग काय होत आहेत, रिपीट होत आहेत, तर त्या टाईपच्या इन्स्ट्रुमेंटला आपण प्रिसिजन आहे असं म्हणतो. हे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, सपोज एखादा इन्स्ट्रुमेंटचं रिडिंग आहे 10 mm. ओके, ॲक्च्युअल त्याचं ट्रू व्हॅल्यू आहे 10 mm. परंतु आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने खूप सारे रिडिंग्ज घेतले तर आपल्या रिडिंग आलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल 10.001, 10.002, 99.99 अशा खूप साऱ्या रिडिंग आपण घेतल्या. पण या सगळ्या रिडिंग जवळपास रिपीट होत आहेत. सर्व रिडिंग जवळजवळ आहेत, रिपीट होत आहेत. याच गोष्टीला प्रिसिजन असं म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्हाला असंही वाटेल की इथे तर रिडिंग रिपीट झालेल्या नाही. मित्रांनो, रिडिंग रिपीट झालेल्या असू देत किंवा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पुन्हा जर रिडिंग घेतलं आणि हे पुन्हा 99.9 आलं किंवा पुन्हा 10.001 आलं, तर एकतर रिडिंग रिपीट झालेल्या असल्या पाहिजे किंवा सर्वच्या सर्व रिडिंग एकमेकांशी एकदम क्लोज असल्या पाहिजे. जर रिडिंग रिपीट झालेल्या नसतील परंतु एकमेकांसोबत खूप क्लोज असतील तरी सुद्धा त्याला आपण प्रिसिजनच म्हणतो. हे लक्षात ठेवा. पुढची टर्म आहे मित्रांनो ती म्हणजे रिलायबिलिटी. मित्रांनो, मी ज्यावेळेस इन्स्ट्रुमेंट शिकवलं त्यावेळेसच सांगितलं होतं की रिलायबिलिटी ही इन्स्ट्रुमेंटची अतिशय महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. कारण इन्स्ट्रुमेंट जर रिलायबल नसेल तर मेजरमेंटसाठी इन्स्ट्रुमेंट वापरण्यात काहीही अर्थ नाही. रिलायबिलिटीचा साधा सरळ मराठीमध्ये अर्थ होतो की विश्वसनीय, म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटवर आपण विश्वास ठेवू शकलो पाहिजे. ते इन्स्ट्रुमेंट ट्रस्ट ठेवण्यासारखं असलं पाहिजे. यालाच आपण रिलायबिलिटी असं म्हणतो. पण मित्रांनो, मग आपण इन्स्ट्रुमेंटवरती ट्रस्ट कधी ठेवणार, आपण इन्स्ट्रुमेंटवरती रिलायबल कधी असणार? तर मित्रांनो, साधं त्याचं उदाहरण आहे की इन्स्ट्रुमेंटला जे काम आपण दिलेलं आहे किंवा ज्या कामासाठी आपण ते इन्स्ट्रुमेंट आपण यूज करणार आहोत त्या इन्स्ट्रुमेंटने त्याला दिलेलं काम जर व्यवस्थित केलेलं असेल फॉर अ गिवन पिरियड ऑफ टाइम आणि अंडर ऑल द कंडिशन, तर त्याला आपण रिलायबल असं म्हणतो. जसं की इथं म्हटलंय बघा, पॉसिबिलिटी दॅट. जर इन्स्ट्रुमेंटला कधी आपण रिलायबल म्हणणार, जर त्या इन्स्ट्रुमेंटने पॉसिबिलिटी दॅट
इट विल परफॉर्म इट्स असाइन्ड फंक्शन. हे लक्षात घ्या. जर इन्स्ट्रुमेंटने त्याला असाइन केलेलं फंक्शन जर परफॉर्म केलं, परफॉर्म इट्स असाइन फंक्शन फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम, एका सर्टन पिरियड ऑफ टाइम मध्ये इन्स्ट्रुमेंटला जे आपण टास्क असाइन केलेलं आहे ते जर इन्स्ट्रुमेंटने परफॉर्म केलं अंडर अ गिवन कंडिशन, तर त्या इन्स्ट्रुमेंटला आपण रिलायबल आहे असं म्हणतो. साधा आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण बाजारामध्ये LED लाईट विकत घेतो त्यावेळेस सांगितलं जातं की हे ट्रस्टवर्दी प्रोडक्ट आहे, कारण त्यावरती 1-2 वर्षाची गॅरंटी आहे. मग आपण यालाच काय म्हटलं जातं की तो जो बल्ब आहे तो 2 वर्षासाठी त्याला दिलेलं काम एकदम अंडर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम, त्याला दिलेलं काम त्या पिरियडमध्ये एकदम व्यवस्थित करणार आहे, म्हणून तो जो बल्ब आपण विकत घेतो तो आपण काय म्हणतो, रिलायबल आहे. हे लक्षात घ्या. रिलायबिलिटी ही फार महत्वाची कंडिशन आहे इन्स्ट्रुमेंटसाठी. पुढची टर्म आहे मित्रांनो ती म्हणजे कॅलिब्रेशन. मित्रांनो कॅलिब्रेशन ही अतिशय महत्वाची टर्म आहे. आत्ताच आपण बघितलं की इन्स्ट्रुमेंट हे रिलायबल असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही जर रिलायबिलिटी इस्टॅब्लिश करत आहात, एखाद्या इन्स्ट्रुमेंटला रिलायबल बनवत आहात, तर त्यालाच कॅलिब्रेशन असं म्हटलं जातं. याचं सोप्या भाषेत काय आहे की इस्टॅब्लिश रिलायबिलिटी इन द इन्स्ट्रुमेंट. एखादं इन्स्ट्रुमेंट करेक्टच रिडिंग देईल किंवा त्याला असाइन केलेलं टास्क परफॉर्मच करेल गिवन टाइम मध्ये, या पद्धतीचं आपण इन्स्ट्रुमेंटला बनवतो, यालाच कॅलिब्रेशन असं म्हटलं जातं. दुसऱ्या भाषेत मित्रांनो ज्यावेळेस एखादं इन्स्ट्रुमेंट लॉंग पिरियड साठी यूज केलं जातं, ओके, लॉंग पिरियड साठी एखादं इन्स्ट्रुमेंट यूज केला जातो, एका सर्टन पिरियड नंतर तो इन्स्ट्रुमेंट चुकीचे रिडिंग देण्याची शक्यता असते. कारण बरेच दिवस किंवा बऱ्याच लॉंग पिरियड साठी जर आपण इन्स्ट्रुमेंटला यूज केलं तर त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काही डिफेक्ट येऊ शकतात. वेगवेगळे फॅक्टर्स असतात, ते आपण पुढे बघणार आहोत. तर ह्या वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे कदाचित काही लॉंग पिरियड यूज नंतर इन्स्ट्रुमेंट चुकीचे रिडिंग देऊ शकतो. मग काय केलं जातं मित्रांनो, जर हा रिडिंग एका लॉंग पिरियड नंतर जर तो चुकीचे रिडिंग देऊ शकतो तर काय केलं जातं, एका लॉंग पिरियड नंतर या इन्स्ट्रुमेंटला, लक्षात घ्या, या इन्स्ट्रुमेंटला एका स्टँडर्ड सोबत पुन्हा कम्पेअर केलं जातं. ओके, एका लॉंग पिरियड नंतर इन्स्ट्रुमेंटला स्टँडर्ड सोबत कम्पेअर केलं जातं आणि त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जर काही डिफेक्ट असतील तर ते रिमूव्ह केले जातात, जेणेकरून तो इन्स्ट्रुमेंट पुन्हा ॲक्युरेट रिडिंग देऊ शकेल. म्हणजेच काय, तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये रिलायबिलिटी इन्स्टॉल केली, रिलायबिलिटी इस्टॅब्लिश केली आणि यालाच कॅलिब्रेशन असं म्हणतात. आणि मित्रांनो एका सर्टन पिरियड नंतर प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन हे करावंच लागतं. पुढची टर्म आहे मित्रांनो डेड टाइम. तर मित्रांनो एक साधं कॉमन सेन्सची गोष्ट आहे, एखाद्या इन्स्ट्रुमेंटला जर आपण काही इनपुट देत असेल तर तो इन्स्ट्रुमेंट त्याचं मेजरमेंट करून आपल्याला आउटपुट देतो, बरोबर आहे. जर आपण मित्रांनो या ठिकाणी इनपुट चेंज केलं तर लगेचच आउटपुट सुद्धा काय व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे. ओके, कारण आपण इनपुट जर त्याचं चेंज केलं तर इन्स्ट्रुमेंटचं आउटपुट पण चेंज व्हायलाच पाहिजे. परंतु कधी कधी काय होतं की इन्स्ट्रुमेंटचं आपण इनपुट चेंज करतो, परंतु आउटपुट मिळण्यासाठी, ओके, इन्स्ट्रुमेंटकडनं आउटपुट मिळण्यासाठी आपल्याला काही टाइम जातो. आपला तो जो टाइम जातो त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं डेड टाइम. ओके, सोप्या भाषेत समजून घ्या की टाइम रिक्वायर्ड टू इन्स्ट्रुमेंट टू बिगिन टू रिस्पॉन्ड. म्हणजे इन्स्ट्रुमेंटचं आपण इनपुट चेंज करतोय, परंतु इन्स्ट्रुमेंट काही टाइमानंतर रिस्पॉन्ड करायला सुरुवात होते. मी लक्षात घ्या, म्हणजे मी इनपुट इथून द्यायला सुरुवात केली पण इन्स्ट्रुमेंटने आउटपुट मात्र या ठिकाणावरनं द्यायला सुरुवात केली. हा जो एरिया आहे किंवा हा जो टाइम आहे ज्या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रुमेंटकडनं आउटपुट मिळालं नाही त्यालाच आपण डेड टाइम असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मित्रांनो
ही आपली मेजर्ड क्वांटिटी आहे. ओके, ही आपली मेजर्ड क्वांटिटी आहे. परंतु या ठिकाणी एक्स ऍक्सिस वरती आपण टाइम घेतलेला आहे. ही आपली आहे मेजर्ड क्वांटिटी, जे मी इथे लिहिलंय. आता ह्या ठिकाणी काय होतं की इन्स्ट्रुमेंट एका सर्टन टाइम नंतर रिडिंग द्यायला सुरुवात करतं. म्हणजे काय, इन्स्ट्रुमेंट काय करतंय, या ठिकाणी तुम्हाला रिडिंग देत आहे. ओके, हे झालं इन्स्ट्रुमेंटचं रिडिंग. हे आहे इन्स्ट्रुमेंटचं रिडिंग. म्हणजे तुम्हाला इथे मित्रांनो लक्षात येत आहे की एवढा जो टाइम आहे, एवढ्या टाइम मध्ये इन्स्ट्रुमेंटने रिडिंग तुम्हाला म्हणजे आउटपुट दिलेलं नाही. म्हणून ह्या टाइमलाच काय म्हटलं जातं, डेड टाइम. खरं तर एवढा टाइम आपला जो आहे, एवढा जो टाइम आहे मित्रांनो, हा आपला वेस्ट गेला असं म्हणूया आपण थोड्या वेळासाठी, किंवा एवढ्या टाइम मध्ये इन्स्ट्रुमेंटने तुम्हाला इनपुट देऊन सुद्धा आउटपुट दिलेलं नाही, यालाच डेड टाइम असं म्हटलं जातं. पुढची कॅरेक्टरिस्टिक्स आहे मित्रांनो, ती म्हणजे डेड झोन. जसं डेड टाइम आपण बघितलं, तसं डेड झोन म्हणजे काय असतं मित्रांनो बघा, लार्जेस्ट चेंज ऑफ मेजरँड. मेजरँड म्हणजे अननोन क्वांटिटी, जी आपल्याला मेजर करायची आहे ती क्वांटिटी म्हणजे मेजरँड. थोडक्यात मेजर्ड क्वांटिटी किंवा अननोन क्वांटिटी. लार्जेस्ट चेंज ऑफ मेजरँड टू विच इन्स्ट्रुमेंट डज नॉट रिस्पॉन्ड. मित्रांनो जसं मी आता सांगितलं मग की इनपुट नंतर आपल्याला काय मिळालं पाहिजे, आउटपुट मिळालं पाहिजे. पण कधी कधी काय होतं, आपण इनपुट चेंज करतो तरी सुद्धा आउटपुट आपल्याला मिळत नाही. ओके, आणि मिळत नाही. एक लार्जेस्ट चेंज, एक विशिष्ट चेंज झाल्याशिवाय, लार्जेस्ट चेंज, जास्तीत जास्त जो चेंज आहे, हा चेंज झाल्याशिवाय तुम्हाला इन्स्ट्रुमेंट रिस्पॉन्ड करत नाही. त्या रिडिंगला किंवा त्या झोनला डेड झोन असं म्हटलं जातं. मित्रांनो बघा, ह्याच डायग्राम मध्ये आपण बघूया की या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट, या ठिकाणी आपल्याला रिडिंग घ्यायला स्टार्ट करायचं होतं. ओके, या ठिकाणी आपण रिडिंग घ्यायला स्टार्ट करणार होतो, बरोबर आहे. आपण आता काय करतोय, इनपुट चेंज करतोय. इनपुट आपण चेंज करतोय. मग या ठिकाणी इनपुट चेंज झाल्यानंतर लगेचच आउटपुट चेंज व्हायला पाहिजे होतं, परंतु आउटपुट चेंज होत नाही. एक विशिष्ट मेजर्ड क्वांटिटी इनपुट दिल्याशिवाय आउटपुट चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण या ठिकाणी आपलं इन्स्ट्रुमेंटला आपण इनपुट द्यायला सुरुवात केली, परंतु आपल्याला आउटपुट मात्र या ठिकाणावरनं मिळायला सुरू होतं. ओके, आउटपुट मात्र इन्स्ट्रुमेंट या ठिकाणावरनं द्यायला सुरुवात करतो. हे लक्षात घ्या. लार्जेस्ट चेंज ऑफ मेजरँड, हा जो लार्जेस्ट चेंज आहे मित्रांनो, हा जो चेंज झालेला आहे, इथून आपण इनपुट द्यायला सुरुवात केली, पण इन्स्ट्रुमेंटने रिडिंग मात्र इथून द्यायला सुरुवात केली आपल्याला. हे लक्षात घ्या. लार्जेस्ट चेंज ऑफ मेजरँड टू विच इन्स्ट्रुमेंट डज नॉट रिस्पॉन्ड. एवढ्या एरियामध्ये इन्स्ट्रुमेंटने रिस्पॉन्ड केलं नाही. इन्स्ट्रुमेंट या पॉइंट पासून रिस्पॉन्ड करायला सुरू झाला, म्हणून हा जो झोन आहे मित्रांनो एवढा, या झोनला म्हणतात डेड झोन. ओके, या झोनला म्हटलं जातं डेड झोन. आणि जो टाइम जातोय ते या टाइमला म्हटलं जातं डेड टाइम. या कन्सेप्ट थोड्याशा किचकट आहे मित्रांनो, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढची कन्सेप्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे ड्रिफ्ट. ड्रिफ्ट याचा अर्थ काय होतो, थोडंसं त्याच्या अगोदर मित्रांनो हे समजून घ्या. इन्स्ट्रुमेंटला जर आपण इनपुट दिलं तर इन्स्ट्रुमेंटने आपल्याला काय द्यायला हवं, आउटपुट द्यायला पाहिजे. जर मी इनपुट चेंज केलं तर त्याच पद्धतीने इन्स्ट्रुमेंटकडनं आउटपुट सुद्धा चेंज व्हायला पाहिजे. परंतु कधी कधी काय होतं मित्रांनो की अनडिझायर्ड ग्रॅज्युअल डिपार्चर ऑफ द आउटपुट, कधी कधी हे जे आउटपुट आहे मित्रांनो, हे ग्रॅज्युअली चेंज होऊन जातं. अनडिझायर्ड म्हणजे आपल्याला तसं व्हायला नकोय तरी सुद्धा होतंय. ओके, अनडिझायर्ड ग्रॅज्युअल डिपार्चर ऑफ द आउटपुट. हळूहळू काय होतंय, हे जे आउटपुट आहे हे काय होतंय, चेंज होतंय. लक्षात घ्या मित्रांनो, हे आउटपुट चेंज होतंय, पण दॅट इज नॉट रिलेटेड टू चेंज इन इनपुट. मी तेच सांगितलं आता की जर आपण इनपुट चेंज केलं तरच त्या प्रपोर्शनने आउटपुट चेंज व्हायला पाहिजे. परंतु ड्रिफ्टमध्ये काय होतं की तुमचं आउटपुट मात्र काय होतंय, ग्रॅज्युअली डिपार्चर होतंय, आउटपुट चेंज होतंय.
आणि आउटपुट आपोआप चेंज होतंय जरी तुम्ही त्याचं इनपुट चेंज केलेलं नसलं तरी. हे लक्षात घ्या मित्रांनो, यालाच ड्रिफ्ट असं म्हणतात. पुढची टर्म आहे मित्रांनो ती म्हणजे सेन्सिटिव्हिटी. मित्रांनो, सेन्सिटिव्हिटी ही फार इम्पॉर्टंट असते इन्स्ट्रुमेंटमध्ये. सेन्सिटिव्हिटीचा साधा सरळ अर्थ होतो तो म्हणजे रिस्पॉन्स इन्स्ट्रुमेंट आपल्याला कसा देतं. आपण थोडंसं जरी इनपुट चेंज केलं लगेचच आउटपुट चेंज होत असेल तर याचा अर्थ काय, इन्स्ट्रुमेंट खूप छान पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्ड करतंय आणि यालाच सेन्सिटिव्हिटी असं म्हटलं जातं. थोडक्यात काय, आपलं चेंज इन आउटपुट आणि चेंज इन इनपुट या दोघांच्या रेशोला सेन्सिटिव्हिटी असं म्हटलं जातं. जे मी आता सांगितलं की आपण थोडंसं जरी इनपुट चेंज केलं तरी लगेच आउटपुट चेंज होत असेल याचा अर्थ इन्स्ट्रुमेंट हे सेन्सिटिव्ह आहे, हे पटकन रिस्पॉन्स देत आहे. म्हणजेच यासाठी मॅथमॅटिकली असं पण लिहिलं जातं की चेंज इन आउटपुट डिवायडेड बाय चेंज इन इनपुट, यालाच आपण सेन्सिटिव्हिटी असं म्हणतो. पुढची टर्म आहे मित्रांनो ती म्हणजे थ्रेशोल्ड. मित्रांनो, थ्रेशोल्ड ही सुद्धा एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे इन्स्ट्रुमेंटची. मित्रांनो, साधं एक इथे पुन्हा समजून घ्या की इन्स्ट्रुमेंटला जर आपण इनपुट दिलं तर त्याने काय दिलं पाहिजे, आपल्याला लगेच आउटपुट दिलं पाहिजे. पण मित्रांनो, कधी कधी काय होतं की आपण सपोज एवढं इनपुट दिलं तर आउटपुट येत नाही, इनपुट अजून दिलंय आउटपुट येत नाही, अजून इनपुट दिलंय आउटपुट येत नाही, आता इनपुट दिलंय आणि तिथून मात्र आपल्याला आउटपुट यायला सुरुवात होते. लक्षात घ्या, एका सर्टन पिरियड इनपुट देऊन सुद्धा आपल्याला आउटपुटच येत नाही. ओके, म्हणजे तेच इथं म्हटलंय बघा, मिनिमम व्हॅल्यू ऑफ इनपुट विच इज नेसेसरी. कमीत कमी एवढं इनपुट तुम्ही दिलंच पाहिजे, कशासाठी, आउटपुट येण्यासाठी. ओके, कधी कधी काही इन्स्ट्रुमेंटमध्ये हा प्रॉब्लेम असू शकतो की एक सर्टन पिरियड पर्यंत जर तुम्ही इनपुट नाही दिलं तर तोपर्यंत त्याच्यामध्ये आउटपुट येत नाही. जसं इथं मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत इनपुट दिलंय, तोपर्यंत एवढं इनपुट दिल्याशिवाय हा इन्स्ट्रुमेंट आउटपुट द्यायला सुरुवात करत नाही. मग ही जी कंडिशन आहे या कंडिशनला थ्रेशोल्ड असं म्हणतात. मिनिमम व्हॅल्यू ऑफ इनपुट विच इज नेसेसरी. कमीत कमी एवढं इनपुट देणं गरजेचं आहे. कशासाठी, टू कॉज डिटेक्टेबल चेंज फ्रॉम झिरो आउटपुट. म्हणजे आउटपुट झिरो पासून पुढे जाण्यासाठी हा इन्स्ट्रुमेंटने काहीतरी डिटेक्ट करून आउटपुट देण्यासाठी एवढं इनपुट तुम्ही देणं गरजेचं आहे. यालाच थ्रेशोल्ड असं म्हणतात. फक्त मित्रांनो इथे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस हे थ्रेशोल्ड असतं त्यावेळेस इन्स्ट्रुमेंट सुरुवातीला झिरो पोझिशनला असतं आणि झिरो पोझिशन पासून आपण इनपुट वाढवत जातो आणि एका सर्टन पिरियड नंतर आपल्याला काय मिळतं, आउटपुट मिळतं. मग यालाच आपण काय म्हणत असतो, थ्रेशोल्ड असं म्हणतो. आता पुढची टर्म आहे मित्रांनो ती म्हणजे रिझोल्यूशन. आता रिझोल्यूशन ही सेम कंडिशन आहे मित्रांनो, फक्त काय आहे की थ्रेशोल्ड मध्ये तुम्ही झिरो पासून इनपुट वाढवताय, तर रिझोल्यूशन मध्ये तुम्ही नॉन झिरो व्हॅल्यू पासून इनपुट वाढवता. फॉर एक्झाम्पल, ऑलरेडी इन्स्ट्रुमेंटला आपण 8 एवढं इनपुट दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आहे 8 एवढं इनपुट दिलेलं आहे. आता काय होतं, मग आपण 9 देतो, 10 देतो, 11, 12 आणि 12 पासून आउटपुट यायला चालू होतं. मग ही जी कंडिशन आहे की एवढ्या वेळामध्ये आपल्याला आउटपुट मिळालं नाही, यालाच म्हणतात रिझोल्यूशन. पण याला रिझोल्यूशन का म्हणतात, कारण ही नॉन झिरो व्हॅल्यू आहे. आणि याला थ्रेशोल्ड का म्हणतात, कारण हे झिरो पासून व्हॅल्यू आहे. हे लक्षात ठेवा, झिरो पासून काही इनपुट दिल्यानंतर आउटपुट येत असेल तर थ्रेशोल्ड, आणि नॉन झिरो व्हॅल्यू नंतर काही इनपुट दिल्यानंतर आउटपुट येत असेल तर त्याला म्हणतात रिझोल्यूशन. पुढची टर्म आहे मित्रांनो ती म्हणजे लिनियरिटी. इन्स्ट्रुमेंटकडे लिनियरिटी असणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, लिनियरिटीचा अर्थ असा होतो की जर आपलं इनपुट आणि आउटपुट इन्स्ट्रुमेंटचं हे जर लिनियर असेल तर त्याला लिनियरिटी असं म्हणतात. आता लिनियर असेल म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल
ज्या क्वांटिटीने तुम्ही इनपुट चेंज केलं त्याच क्वांटिटीने जर तुमचं आउटपुट चेंज होत असेल तर ह्या कॅरेक्टरिस्टिक्सला लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे जर आपण इनपुट आणि आउटपुट, ओके, जर आपण हा आहे आपला इनपुट आणि हा आहे आपला आउटपुट, यांचा जर आपण ग्राफ ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला की इनपुट आणि आउटपुटचा जर आपण ग्राफ ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला आणि हा ग्राफ जर एक स्ट्रेट लाईन येत असेल, ओके, हा ग्राफ जर स्ट्रेट लाईन येत असेल तर याला म्हणतात की इन्स्ट्रुमेंट हे लिनियर आहे. इनपुट आणि आउटपुट या दोघांमध्ये काहीतरी तारतम्य आहे, याला असं म्हटलं जातं लिनियर इन्स्ट्रुमेंट आहे. आणि नॉन लिनियरचा अर्थ काय होईल मग मित्रांनो? जर इनपुट आणि आउटपुट यामध्ये या स्ट्रेट लाईन पासून जर डेव्हिएशन असेल, म्हणजे या स्ट्रेट लाईन पेक्षा बाजूला जर काही पॉइंट जात असतील तर त्याला आपण काय म्हणणार? नॉन लिनियर इन्स्ट्रुमेंट. पुढची जी टर्म आहे मित्रांनो ती म्हणजे रिपीटॅबिलिटी. त्याच्या नावातच अर्थ आहे मित्रांनो रिपीट ॲबिलिटी. एखाद्या इन्स्ट्रुमेंटची ॲबिलिटी रिपीट करण्याची. काय रिपीट करण्याची? तर एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं एखादा इन्स्ट्रुमेंट जर आपल्याला सेम आउटपुट व्हॅल्यू देत असेल, सेम आउटपुट व्हॅल्यू ईच टाइम ऑफ मेजरमेंट, हे लक्षात घ्या. इफ गिवन क्वांटिटी इज रिपीटेड, म्हणजे एकाच ऑब्जेक्टचे जर तुम्ही खूप वेळा रिडिंग घेतले आणि प्रत्येक वेळेस ते इन्स्ट्रुमेंट सेम रिडिंग देत असेल तर याचा अर्थ त्या इन्स्ट्रुमेंटकडे रिपीटॅबिलिटी कॅरेक्टरिस्टिक आहे असं म्हटलं जातं. म्हणजे इन्स्ट्रुमेंट पुन्हा तेच रिडिंग देते आणि ही चांगली गोष्ट आहे की इन्स्ट्रुमेंट असं व्हायला नको की हा जॉब मी मेजर केला, आता याचं हाईट दाखवतंय 10 mm आणि लगेच पुन्हा मेजर केला तर तो 12 mm, लगेच मेजर केला तर पुन्हा 11. असं जर इन्स्ट्रुमेंट असेल तर तो रिपीटेबल नाहीये असं आपण समजणार. रिपीटॅबिलिटी याचा अर्थ सेम आउटपुट व्हॅल्यू ईच टाइम ऑफ मेजरमेंट. पुढची जी टर्म आहे मित्रांनो ती म्हणजे रिप्रोड्युसिबिलिटी. रिप्रोड्युसिबिलिटी याचा अर्थ असा होतो मित्रांनो क्लोजनेस ऑफ द व्हॅल्यू. पण कधी? क्लोजनेस व्हॅल्यू एकदम क्लोज असते, आपलं मेजरमेंट एकदम क्लोज असतं ट्रू व्हॅल्यूला. थोडक्यात ॲक्युरसी असते, पण कधी? हे इथं समजून घ्या. रिप्रोड्युसिबिलिटी कधी म्हटलं जातं? जर तुम्ही ऑब्झर्वर चेंज केला, म्हणजे जो माणूस रिडिंग घेतोय तो चेंज केला, त्यानंतर मेथड ऑफ मेजरमेंट चेंज केली. मेथड ऑफ मेजरमेंट म्हणजे मेजर करण्याची मेथड तुम्ही चेंज केली. जर तुम्ही लोकेशन चेंज केलं, तुमची जागा बदलून घेतली, त्यानंतर कंडिशन चेंज केली, कंडिशन ऑफ यूज, कशा कंडिशनमध्ये तुम्ही त्याला यूज करणार आहे ते चेंज केलं, टाइम चेंज केला, वेगवेगळ्या टायमिंगला मेजरमेंट घेऊन पाहिलं आणि तरी सुद्धा तुमचं व्हॅल्यू ही क्लोजनेस येत असेल, ॲक्युरेट येत असेल तर ते इन्स्ट्रुमेंटला रिप्रोड्युसिबिलिटी कॅरेक्टरिस्टिक्स आहे असं म्हणतात. थोडक्यात समजून घ्या मित्रांनो, रिपीटॅबिलिटीचा अर्थ काय होता की एकाच वेळेस एकच ऑपरेटर अनेक वेळा फक्त रिडिंग घेणार आहे आणि प्रत्येक वेळेस रिडिंग तो सेम येतो, म्हणून त्याला रिपीटॅबिलिटी म्हणतात. रिप्रोड्युसिबिलिटीचा अर्थ काय होतो? रिडिंग हे क्लोज येणार आहे, आपलं क्लोजनेस व्हॅल्यू येणार आहे, ॲक्युरेट येणार आहे, पण कधी? आपण ऑब्झर्वर चेंज केला तरी, मेथड ऑफ मेजरमेंट बदलली तरी, लोकेशन बदललं रिडिंग घेण्याचं तरी, कंडिशन ऑफ यूज बदलली तरी, टाइम चेंज केला तरी, ह्या गोष्टी बदलून सुद्धा जर आपलं व्हॅल्यू करेक्ट येत असेल, क्लोजनेस येत असेल, ॲक्युरेट येत असेल तर त्याला म्हटलं जातं रिप्रोड्युसिबिलिटी. पुढची डेफिनेशन आहे मित्रांनो कॅरेक्टरिस्टिक स्पीड ऑफ रिस्पॉन्स. आता इन्स्ट्रुमेंटला जर आपण इनपुट दिलं आणि तो क्विक तुम्हाला आउटपुट देत असेल, रॅपिडिटी टू रिस्पॉन्ड म्हणजे एकदम फास्ट जर तो इन्स्ट्रुमेंट तुम्हाला आउटपुट देत असेल रॅपिडली, फास्टमध्ये, तर त्याला म्हटलं जातं स्पीड ऑफ रिस्पॉन्स. आणि आपल्याला ही कॅरेक्टरिस्टिक इन्स्ट्रुमेंटमध्ये हवी असते की कुठल्या इन्स्ट्रुमेंटने पटकन आउटपुट आपल्याला दिलं पाहिजे. पुढे आहे मित्रांनो ओव्हरशूट. ओव्हरशूट
ही इन्स्ट्रुमेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याचा अर्थ असा होतो की मॅक्झिमम अमाऊंट बाय विच पॉइंटर मूव्स बियॉन्ड स्टेडी स्टेट. मित्रांनो, याचा अर्थ सिंपल भाषेमध्ये असं समजून घ्या की एक स्टेडी स्टेट आहे. फॉर एक्झाम्पल ही स्टेडी स्टेट आहे. आता पॉइंटर आहे एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा, तो इथे यायला पाहिजे, परंतु होतं काय, मॅक्झिमम अमाऊंट बाय विच पॉइंटर मूव्स बियॉन्ड द स्टेडी स्टेट. होतं काय, पॉइंटर स्टेडी स्टेटच्या बाहेर मूव्ह होतो आणि नंतर स्टेडी स्टेटकडे येतो. याला म्हटलं जातं ओव्हरशूट. ओके, हे लक्षात घ्या. सोप्या भाषेत सांगायचं की आपण ज्यावेळेस ॲनालॉग वेईंग मशीन म्हणजे आपलं वजन करायचं असेल, त्यासाठी जर ॲनालॉग तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरलं, आपण त्या वजन काट्यावर उभं राहिलं की त्याचा पॉइंटर हा फार दूरपर्यंत मूव्ह होतो. म्हणजे तो काय होतो, बियॉन्ड द स्टेडी स्टेट जातो आणि नंतर येऊन तो जेवढं आपलं वजन असेल त्या ठिकाणी येऊन थांबतो. बियॉन्ड द स्टेडी स्टेट तो मूव्ह होऊन परत येतो जागेवरती. यालाच म्हटलं जातं ओव्हरशूट. मॅक्झिमम अमाऊंट बाय विच पॉइंटर मूव्स बियॉन्ड द स्टेडी स्टेट. या ठिकाणी बऱ्याचशा कॅरेक्टरिस्टिक्स मित्रांनो आपण बघितल्या. इन्स्ट्रुमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे मित्रांनो. काही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला समजल्या असतील, काही कदाचित समजल्या नसतील. व्हिडिओ मागे पुढे करून कदाचित तुम्ही ते पुन्हा पुन्हा बघा, तुम्हाला कदाचित समजेल. परंतु नाही जरी समजलं तरी यातल्या बऱ्याचशा कॅरेक्टरिस्टिक्स ह्या सोप्या आहेत, त्याच्या डेफिनेशनही सोप्या आहेत. ॲटलिस्ट त्या तरी तुम्ही एक्झामसाठी प्रिपेअर करून ठेवा. मित्रांनो, कधी कधी पेपरला हा प्रश्न येतो की इन्स्ट्रुमेंटच्या डिझायरेबल अँड अनडिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स लिहा. जर फक्त लिस्ट आउट करायला सांगितलं असेल तर या पद्धतीने आपण लिस्ट आउट करायचं आहे, आणि जर एक्सप्लेन करायला सांगितलं असेल, डिफाईन करायला सांगितलं असेल तर आपण डिफाईन करायचं आहे. डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिकचा अर्थ असा होतो की ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पाहिजे पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक, अनडिझायरेबल म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये नको निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. हे लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी ॲक्युरसी असेल, प्रिसिजन, कॅलिब्रेशन, सेन्सिटिव्हिटी, लिनियरिटी, रिपीटॅबिलिटी, रिप्रोड्युसिबिलिटी आणि स्पीड ऑफ रिस्पॉन्स या इन्स्ट्रुमेंटच्या डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ज्या आपण व्हिडिओमध्ये कव्हर केल्या. त्यानंतर काही अनडिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स हे निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक, जसं की डेड टाइम असेल, डेड झोन असेल, ड्रिफ्ट असेल, ओव्हरशूट असेल, ओके, हिस्टेरिसिस असेल. ओके, या अनडिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स आहे ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असायला नको. तर या पद्धतीने मित्रांनो आपण ज्या सोप्या टर्म्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स होत्या ते या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा डेफिनेशन असल्यामुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता असते किंवा समजतच नाही असंही होण्याची शक्यता असते. त्यासाठीचा उपाय मी सांगितला की डिझायरेबल कोणकोणत्या आहेत, अनडिझायरेबल कोणकोणत्या आहेत यांची नावं लक्षात ठेवा, कारण हे पण पेपरला येतं. आणि दुसरं म्हणजे ज्या सोप्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जसं ॲक्युरसी, प्रिसिजन, सेन्सिटिव्हिटी, लिनियरिटी, काही काही सोप्या आहेत, ओव्हरशूट, डेड टाइम, तर ज्या सोप्या आहेत ॲटलिस्ट त्यांचा तरी अभ्यास करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक बघूया मित्रांनो. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.